नमस्कार मित्रांनो. सर्वांसाठी शेतकरी वर्गांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे. PM किसान योजनेअंतर्गत आणि शेतकरी नमो किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 3,000 रुपये वाढविणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेले आहे. या संदर्भातील आपण पूर्ण बातमी वाचूया. राज्यातील शेतकऱ्यांना आता वर्षाकाठी 15,000 रुपये हजाराचा सन्मान निधी PM किसान सन्मान योजनेचा 19वा हप्ता वितरित करण्याचे राज्यस्तरीय कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी. नमस्कार मित्रांनो आणि शेतकरी बंधूंनो, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आलेली आहे. नमो किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 3,000 रुपये वाढविणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. राज्यातील शेतकऱ्यांना आता वर्षाकाठी 15,000चा सन्मान निधी PM किसान सन्मान योजनेचा 19वा हप्ता वितरित राज्यस्तरीय कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशातील शेतकरी कुटुंबाच्या खात्यात PM किसान सन्मान निधीचे 22,000 कोटी वितरित. राज्यातील शेतकरी कुटुंबांना PM किसान सन्मान निधीचे 1,967 कोटी वितरित. केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी समर्पित असून या दिशेने जोरकस प्रयत्न सुरू आहे. शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा फायदा होत आहे. राज्य शासन केंद्राप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांना नमो किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 6,000 रुपये देत असून लवकरच हे अर्थसहाय्य 3,000 रुपयाची वाढवण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. म्हणजे नमो किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 6,000 रुपये येत असून हे अर्थसहाय्य आता 3,000 रुपयांनी वाढवण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहारमधील भागलपूर येथे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 19वा हप्त्याचे वितरण झाले. या वितरणाचा राज्यस्तरीय कार्यक्रम देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वनामती येथे कैलासवासी वसंतराव नाईक स्मृती सभागृहात आयोजित करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले, PM किसान सन्मान निधी योजनेद्वारे देशातील शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात आर्थिक मदत मिळत आहे. या योजनेअंतर्गत केंद्र शासन वर्षाला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 6,000 रुपये वितरित करते. तसेच राज्य शासनाच्या वतीने नमो किसान सन्मान निधी योजनेद्वारे शेतकऱ्यांना वर्षाकाठी 6,000 रुपयाची आर्थिक मदत देण्यात येते. आता राज्य शासन या निधीचे 3,000 रुपयांनी वाढ करणार असून याद्वारे 9,000 आणि केंद्र शासनाने 6,000 असे एकूण शेतकऱ्यांना वर्षाला 15,000 रुपयाचे अर्थसहाय्य मिळणार आहे, म्हणजे भेटणार आहे. तसेच सर्व शेतकऱ्यांना सर्व योजनेचा लाभ. राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी जलयुक्त शिवार योजना आणली. त्यातून मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे झाली. केंद्र शासनाकडून बळीराजा जलसंजीवनी योजना मंजूर करून घेतली. या योजनेतून विदर्भातील 89 सिंचन प्रकल्प टप्प्यात पूर्ण करण्यात आले. आता अशा प्रकारे आपण ही सर्व डिटेल पाहिलेलं आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा, व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला सबस्क्राईब करा. अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जय हिंद, जय महाराष्ट्र.